तर मित्रांनो, GVS अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही थंबनेल पाहून इथे आला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ माहीतच आहे कशाविषयी असणार आहे. तर मित्रांनो, आता जो आपला टॉपिक आहे तो तहसीलदार कसे बनावे याच्याविषयी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्हाला तहसीलदार बनायची इच्छा असेल किंवा तुमचा मुलगा, तुमची मुलगी किंवा तुमचा भाऊ त्यांना कोणाला तहसीलदार या पदाविषयी माहिती असेल, तर ते बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तहसीलदार कसे बनले येतात, त्यांची कामे, त्यांची जी पॉवर आहे, त्यांचे अधिकार, त्यांच्यानंतर त्यांच्या कोणकोणते या व्हिडिओमधून तुम्हाला ती सविस्तर माहिती मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओ नवीन जर पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तहसीलदार कसे बनायचे आणि त्यासाठी कोणकोणता क्रायटेरिया असतो, एज लिमिट काय असते, शैक्षणिक पात्रता कोणती असते, त्याची आपल्याला सविस्तर इथे माहिती पाहिजे आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता तहसीलदाराचा आपण हा शब्दाची उत्पत्ती कशी झाली आणि तो कुठून आला याचा इतिहास पाहू. तर हा जो तहसीलदार शब्द आहे मित्रांनो, तो मुघल वंशाचा आहे असे काही इतिहासकार म्हणतात की हा मुघल वंशाचा असू शकतो. आणि कदाचित असंही म्हणतात की तहसील आणि दार या शब्दाचे एकत्रीकरण झालेले असावे. म्हणजे हा शब्द एकत्र नसून वेगवेगळा होता. म्हणजे तहसील हा पहिला आणि दार हा शब्द वेगळा आणि ते जोडून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. तर तहसील हा बहुधा अरबी शब्द असून याचा अर्थ, आता तुम्ही म्हणसाल सर की पहिलं तुम्ही वरती म्हटलं की हा मुघल वंशाचा आहे. मित्रांनो, हा मुघल वंशातून आलेला आहे आणि हा अरबी शब्द आहे असं म्हणतात. हा बहुधा अरबी शब्द म्हणजे हा जो तहसील आहे, तहसील हा अरबी शब्द आहे आणि याची जी अर्थ आहे तो महसूल संकलन करणे. आता महसूल संकलन म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये जे कर जमा करतात ना, त्याला महसूल संकलन म्हणतात. तर महसूल संकलन करणे याला तहसील म्हणतात. आणि दर दर हा शब्द पार्शियन शब्द असून याचा अर्थ पदाचा धारक, म्हणजे एखाद्या पदावर बसलेला व्यक्ती त्याला म्हणतात पदाचा धारक. तहसीलदार म्हणजे आपण म्हणतो अरबी शब्द असून तो महसूल संकलन करणे आणि दर म्हणजे पार्शियन शब्द असून पदाचा धारक असा होतो. मामाला म्हणजे मामला जो अरबी मालापासून आलेला आहे. आता हा अरबी शब्द माला आपण म्हणतो मामलेदार. तर ब्रिटिश राजवटीत तहसीलदार हा बहुधा सरकारचा एक स्टेपंडरी अधिकारी होता जो महसूल वाढवण्यासाठी नियुक्त केला जात असे. तर स्टेपंडरी अधिकारी म्हणजे कसा की समजा एखाद्या राज्यामध्ये आपल्याला एखादं राज्य असेल किंवा जिल्हा असेल, तालुका असेल, तिथला त्याचा ठिकाणचा तर ब्रिटिश काळाची राजवट त्या टायमातला तिथे एखाद्या गावामध्ये महसूल वाढायचा असेल तर त्यासाठी हा स्टेपंडरी अधिकारी म्हणजे एखादा सहाय्यक अधिकारी निवडला जात असे. आता आपण या शब्दाची उत्पत्ती पाहिली. आता आपण या शब्दाची इतिहास पाहू की कसा आहे. तर गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये या पदाला मामलेदार असे म्हणतात किंवा असे संबोधतात. त्यानंतर ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान आणि भारताने या पदाचा वापर केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या पदाचा वापर तर अजूनपर्यंत वापर मित्रांनो आपण तो वापरत आहे. म्हणजे आपण आता आपल्या तालुक्यामध्ये तहसीलदार पाहत असतो तर आपण आतापर्यंत याचा वापर करतो या पदाचा. भारतातील काही राज्यामध्ये तहसीलदाराला तालुकेदार असंही संबोधले जाते. म्हणजे अशी ओळख आहे की काही काही राज्यामध्ये, आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने याला ओळखतात. आसाम, बंगाल, झारखंड आणि काही भागामध्ये तहसीलदाराला मौजदार असेही म्हणतात किंवा अशी त्याची ओळख आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. तर पुढे पाहूया. तर आता आपल्याला तहसीलदाराबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि ती थोडक्यात घेऊ. भारतातील बहुतांश राज्यामध्ये तहसीलदार हा वर्ग 1चा राजपत्रित म्हणजे गॅझेटेड ऑफिसर आपण म्हणतो राजपत्रित अधिकारी असतो. महाराष्ट्र आणि तहसीलदारांना सहाय्यक कलेक्टर ग्रेड 1चे अधिकार दिले जातात. आपण नायब तहसीलदारपासून ते डेप्युटी कलेक्टरपर्यंत तहसीलदाराची पोस्टिंग होत असते. त्यांना न्यायिक अधिकार देखील दिलेले जातात. ते तालुक्याच्या विविध धोरणांची अंमलबजावणी करतात आणि जिल्हाधिकाऱ्याच्या अधीन असतात. म्हणजे ते जिल्हा अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असतात सरळ. म्हणजे एखादा जिल्हा अधिकाऱ्याने काम सोपवलं ते त्याचं अंमलबजावणी करणे तहसीलदाराकडे असते. तिसरा मुद्दा, तहसीलदार पद धारण करणारे अधिकारी जमीन, कर, महसूल यांच्याशी संबंधित बाबीचे अध्यक्षस्थान करतात. म्हणजे आता ज्या ठिकाणी जमीन, कर आणि महसूल या संबंधात न्याय द्यायचा असतो तिथे तहसीलदार हे पद धारण करत असतात.
MPSC म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तहसीलदाराची प्रथम नायब तहसीलदार अशी नियुक्ती होत असते. म्हणजे समजा तुम्ही MPSC पास केली आणि तुम्ही तहसीलदार म्हणून निवडले आले असाल तर तुम्हाला पहिलं नायब तहसीलदार म्हणूनच पोस्टिंग मिळत असते. त्याच्यानंतर तुमची 1 ते 2 वर्षानंतर तहसीलदार म्हणून नियुक्ती करतात. आणि तसेच उत्तर प्रदेशमध्ये आपल्या कसं महाराष्ट्रामध्ये MPSC नावाने ओळखले जातं, तर उत्तर प्रदेशमध्ये UPPSC नावाने ओळखतात. हिमाचल प्रदेशमध्ये HPSCAS या नावाने ओळखतात. राजस्थानमध्ये RAS या नावाने ओळखले जाते या पदाला. मध्य प्रदेशामध्ये MPPSCS अशा नावाने ओळखले जातं. बिहारमध्ये BAS नावाने ओळखतात. आंध्र प्रदेशामध्ये APPSC आणि तेलंगणामध्ये TSPSC अशा नावाने ओळखले जातं. MPSC प्रमाणे विविध राज्यामध्ये आपापल्या राज्य परीक्षा असतात. तशी ह्या पेपर घेऊन त्यांच्या ठिकाणी त्यांचे अधिकारी निवडले जातात. आता भारतातील इतर राज्यामधील इतर समकक्ष परीक्षा म्हणजे आता वेगवेगळ्या एक्झाम असू शकतात किंवा त्याला कानूनगो, आता एक शब्द आहे कानूनगो, ज्याला महसूल निरीक्षण म्हणून ओळखले जाते. यासारख्या गौण पदावरही पदोन्नती होऊ शकते. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये एखाद्या मोठ्या पदावर आपल्याला एखाद्या तहसीलदाराला निवडू शकतात. ही त्याची पॉवर असते. महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदारावरून तहसीलदारांना बढती दिली जाते. तसेच पुढील त्यांना उपविभागीय दंडाधिकारी पदावर बढती मिळते. म्हणजे आपला जो नायब तहसीलदारपासून तर आपल्याला उपदंडाधिकाऱ्यापर्यंत याची तहसीलदारांची बढती होत असते. चला पुढे पाहूया. आता आपल्याला समजून घ्यायचं कोण असतो तहसीलदार. तो राज्यस्तरीय अधिकारी असतो जो कोणत्याही जिल्ह्याच्या तहसीलचा मुख्य अधिकारी असतो. म्हणजे आपला जो तहसील असतो, आपल्या राज्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक तहसील असतं मित्रांनो, त्या तहसीलचा मुख्य अधिकारी हा तहसीलदार असत असतो. आणि त्याच्या तहसील खालील गावे तेथील लोकांना योग्य मदत पुरवणे, तहसीलमध्ये येणाऱ्या सर्व गावांची काळजी घेणे हे तहसीलदाराचे मुख्य कार्य असते. तहसीलदार त्याच्या तहसीलमध्ये जमिनीशी जी संबंधित कामे असतात, त्याच्यानंतर कर संबंधित कामे, समस्याचे निराकरण करणे, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित नुकसान भरपाई दिली जाते, त्याच्यानंतर दस्तऐवज संबंधित कामे, भूसंपादन प्रकरणे इत्यादीचे कामे हा तहसीलदार करत असतो मित्रांनो. याच्यावरून आपण ओळखू शकतो तहसीलदार किती मोठी पद आहे. आता तहसीलदार होण्यासाठी शैक्षणिक पात्रता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला तहसीलदार व्हायचं असेल तर तुम्हाला काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे, तुम्ही कोणत्या एक्झाममधून जाऊ शकता. तर पाहूया. तहसीलदार होण्यासाठी उमेदवाराने पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर सरळ पदवी ही लास्ट क्रायटेरिया असतो. तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही तहसीलदार म्हणजे MPSCचा पेपर देऊ शकता आणि तहसीलदार होऊ शकता. कारण केवळ तेच उमेदवार तहसीलदाराची परीक्षा म्हणजे MPSCची परीक्षा देऊ शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली आहे. आता एक मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठ का वापरतात? कारण की आपल्या इकडे असे खूप सारे फ्रॉड विद्यापीठ आहेत की म्हणजे विद्यापीठाने काही कॉलेजेस आहे तिथं कोणत्याही विद्यालयाची तुम्हाला डिग्री दिली जाते. तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणजे MPSCने एक विद्यापीठाची नावं दिलेली आहे. त्या विद्यापीठापैकीच तुम्ही त्यांची डिग्री मिळवलेली पाहिजे. तर तुम्ही तुमचे चेक करू शकता आपलं विद्यालय त्या लिस्टमध्ये आहे का नाही. पण शक्यतो YCM आहे, त्याच्यानंतर आपलं स्टेट बोर्ड आहे, त्याच्यानंतर अमरावतीचं बांबू आहे, अशी वेगवेगळे विद्यापीठ आहे यांना मान्यता प्राप्त आहे मित्रांनो. जर तुम्ही पदवी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही या पेपरसाठी अर्ज करू शकता. अलीकडे प्रत्येक जण सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्याच्यानंतर ते दिवस रात्र मेहनत करतात मित्रांनो. त्यामुळे अलीकडे तुम्हाला सरकारी अधिकारी होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज असते. तुम्हाला या पेपरसाठी मित्रांनो आता सर्वच लॉकडाऊन पासून सर्वांना सरकारी नोकरीची गरज भासते किंवा सरकारी नोकरीमध्ये येण्याची इच्छा आहे. तर या पेपरसाठी खूप सारी मुलं तयारी करत आहे मित्रांनो आता. त्याच्यामुळे तुम्ही या पेपरमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला खूप कठोर परिश्रम घ्यावेच लागतील. तेव्हा तुम्ही या परीक्षेमध्ये पास होऊ शकता. आणि हा पेपर खूप कठीण असतो मित्रांनो. तहसीलदार होण्यासाठी वयोमर्यादा म्हणजे आपली एज लिमिट काय असायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही सर 50चे आता पेपर देऊ का? नको मित्रांनो. यासाठी स्पेसिफिक क्रायटेरिया असतो. तुम्हाला तहसीलदार होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान कमीत कमी 21 वर्षापासून ते कमाल 42 वर्षापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त 42 म्हणतो आपण 42 वर्षापर्यंत तुम्ही पेपर देऊ शकता. तिच्यामध्ये पण फरक आहे. सर्वच SC, ST, OBC, जनरल या प्रवर्गातील वेगवेगळ्या वयोमर्यादा ठरवण्यात आलेल्या आहे. म्हणजे आता प्रत्येक याच्या वेगवेगळ्या मर्यादा म्हणजे जसं आपण म्हणू शकतो
की ओबीसीसाठी आपण वयाच्या 31पर्यंत किंवा 32पर्यंत एक्झाम देऊ शकतो. त्याचा एस टीसाठी अनलिमिटेड आपल्याला अटेम्प्ट दिलेले जातात. जर तुम्ही एस सी आणि ओबीसी या प्रवर्गातून आले असाल तर तुम्हाला वयाची पण सवलत दिली जाते. समझ रहे हो ना. आता अटेम्प्टची पण सवलत आली, म्हणजे आता नवीन अटेम्प्ट काउंट करतात. मी याचा व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता की आपल्याला किती अटेम्प्ट आले, तुम्ही किती वयापर्यंत पेपर देऊ शकता. याचा मी डेडिकेटेड एक स्पेशल MPCचा व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही तो पाहू शकता वरती दिलेल्या लिंकवर जाऊन. तर पुढे पाहूया तहसीलदार निवड प्रक्रिया कशी असते. तर जर तुम्हाला तहसीलदार व्हायचेच असेल तर त्याच्या निवड प्रक्रियेची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. तर त्या खालीलप्रमाणे दिलेली आहे मित्रांनो. तर पहिली आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे आपण प्री एक्झाम म्हणतो. ही प्री एक्झाम दिली पाहिजे. ती पास झाल्यानंतर तुम्हाला जे विद्यार्थी प्रीमध्ये पास होतात तेच मुलाखतीला म्हणजे आपण मुख्य परीक्षेला जाऊ शकतात मेन एक्झामसाठी, याला म्हणतात मेन्स. आणि तिसरा असतो टप्पा इंटरव्ह्यूचा, मुलाखत म्हणतो आपण. मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर तुम्ही तहसीलदारसाठी निवड करू शकतात, होऊ शकता. आता पहिलं स्क्रीनिंग टेस्ट काय असते पहा. पहिलं तुम्हाला अर्ज केल्यानंतर सर्वप्रथम तहसीलदार होण्यासाठी उमेदवाराला प्रथम तपासणी म्हणजे प्रिलिमिनरी म्हणतो आपण, ती परीक्षा देणे गरजेचं असतं. जर तुम्ही ती परीक्षा यशस्वीरित्या पास झाला तर तेव्हाच तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी बोलवले जाते. त्याशिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्ही प्री पास होता तेव्हा मेनसाठी बोलवले जातात. मुख्य परीक्षेसाठी पाहू. आता मुख्य परीक्षा यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेत बोलावले जाते. आता मुख्य परीक्षेत जे प्री पास होतो तोच मुख्य परीक्षेसाठी येणारच. ही परीक्षा स्क्रीनिंग चाचणीपेक्षा थोडी कठीण असते, थोडी म्हणजे खूपच कठीण असते, कारण की प्री जर पास होणं म्हणजे त्याच्या मेन्स ही त्याच्यापेक्षा कठीण असणार. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि योग्य मार्गदर्शन लागते मित्रांनो. योग्य मार्गदर्शन म्हणजे तुम्ही क्लासवाल्यांची मदत घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचे जर भाऊ बहिणी कोणी असे तहसीलदार अधिकारी असेल तर त्यांची मदत घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे आपला म्हणजे तिसरी स्टेप आहे आपली मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. हे खूप महत्त्वाचं असतं. स्क्रीनिंग टेस्ट मुख्य परीक्षेत यशस्वी घोषित झालेले उमेदवारांसमोर आणखी एक टप्पा असतो तो मुलाखत. दोन्ही परीक्षेमध्ये यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. यामध्ये उमेदवारांना कोणत्याही ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावले जाते. तेथे काही अधिकारी उमेदवारांना प्रश्न विचारतात. जर तुम्ही ते यशस्वीरित्या पूर्ण उत्तर देऊ शकला तर तुम्ही तुमची निवड पुढच्या पदासाठी होऊ शकते. आता तहसीलदाराचा पगार पाहूया. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे पगार, की रुको जरा सबर करो. सर तहसीलदाराला पगार किती भेटतो. तर मित्रांनो आता ह्या गोष्टी काही सांगायच्या नसतात की प्यारी समझ गई. तहसीलदार समजा एखादा इमानदार व्यक्ती असेल तर तो भ्रष्टाचार नाही करणार. पण खूप सारे असे अधिकारी असतात मित्रांनो की ते स्वतः पहिले आल्यानंतर इमानदारीनं काम करतात, पण त्याच्यानंतर सिस्टम त्यांना लाच घेण्यावर भाग पाडत असतो. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल. तर तुम्ही लाच घेऊ नका मित्रांनो, जर लागले तर. पण तुम्ही तुमच्या स्वतः सिस्टम चांगलं करा. तर मित्रांनो तहसीलदार पदासाठी निवडलेल्या व्यक्तीचं सरासरी म्हणतो मी की आपण ॲव्हरेज पकडू 9,300 पासून आपल्याला बेसिक पे भेटतं. तर त्याच्यानंतर 34,800 रुपये ही आपली मासिक वेतन असतं. महिन्याचं वेतन आपल्याला एवढं भेटतं. आता हे वेतन मी खूप कमी सांगितलं मित्रांनो, म्हणजे आपलं हे वेतन बेसिक सॅलरी आहे. त्याच्यानंतर सोबतच आपल्याला तहसीलदाराला वाहन म्हणजे गव्हर्नमेंटची लाल दिव्याची गाडी भेटते. बड़ा हरामी हो बेटा. त्याच्यानंतर घर भेटतं. त्याच्यानंतर अनेक शिल्लक असलेल्या सुविधा भेटतात. म्हणजे आपण त्यांच्या घरामध्ये नोकर चाकर म्हणतो, लाईट बिल म्हणतो, त्याच्यानंतर मोबाईलचं बिल आहे, त्याच्यानंतर त्या कर्मचारी जे काम करतात तुमच्या घरामध्ये त्यांचं जी हे असतं सॅलरी तो गव्हर्नमेंट देतच असतं मित्रांनो. ह्या तहसीलदाराला मिळणाऱ्या सेवा असतात त्या शासनाकडून मोफत दिल्या जातात. म्हणजे या सर्व सेवा आपल्याला शासनाकडून मोफत मिळतात तहसीलदारांना. आता तहसीलदाराची कामे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला तहसीलदार कोणकोणती कामे करत असतो ते पाहूया. तहसीलदारांची बरीच वेगवेगळी कामे असतात. सर्व कामाबद्दल आपण सांगणे हे खूप कठीण आहे मित्रांनो, म्हणजे त्याची थोडे कामं नसतात, खूप सारे कामं असतात त्यांना. अच्छा, तर आपण यात थोडे ठराविक घेऊ. जमिनीशी संबंधित जे कामे असतात किंवा त्यांच्याशी जे रिलेटेड वाद असतात त्याचे निराकरण करणे, त्याची सोडवणूक करणे तहसीलदाराचे काम असते. पटवारीने केलेल्या कामावर देखरेख करणे. पटवारी म्हणजे मित्रांनो तलाठी म्हणतो आपण, की प्रत्येक गावामध्ये एक तलाठी असतो किंवा 2-3 गाव मिळून एक तलाठी असतो. त्या तलाठ्यावर नजर ठेवणे हे तहसीलदाराचे काम असतं. आपल्या तलाठ्याने समजा गावाची नोंद करणे, शेतीची नोंद ठेवणे, त्याच्यानंतर गावामध्ये पूर्ण जेवढी पण आपल्या शेती रिलेटेड कामं असतात ते पटवारी पाहत असतो आणि पटवाऱ्याचं लक्ष हे तहसीलला ठेवत असतो. त्याच्यानंतर जमिनीच्या नोंदीशी संबंधित अनेक प्रकारची कामे हा तहसीलदार करत असतो.
शेतकऱ्यांना जमिनीची माहिती मिळवल्यास कोणतीही अडचण येऊ नये हे त्याची काळजी तहसीलदार घेत असतो. म्हणजे आपल्याला एखाद्या शेतीविषयी माहिती घ्यायची असेल आणि कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण तहसीलदाराला डायरेक्ट कंप्लेंट करू शकतो. तहसीलदार त्यासाठीच आपल्याला कामाचं सोडवणूक करण्यासाठीच असतात. त्याच्यानंतर ही जमिनीची कागदपत्रे झाली मित्रांनो. आता समजा तुम्हाला आपले जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, अशी महत्त्वाची कागद तहसीलदाराच्या सहीशिवाय वैध ठरत नाही. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तहसीलदाराची सही होत नाही या कागदावर तोपर्यंत तो कागद व्हॅलिड होत नाही. व्हॅलिड होण्यासाठीच आपल्या तहसीलदाराची सही लागत असते मित्रांनो. त्याच्यानंतर पीक संबंधित कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची भरपाई तहसीलदार वाटत असतो. म्हणजे एखाद्या जास्त पाऊस झाला, अतिवृष्टी झाली तर त्या गावामध्ये झालेल्या पिकाची पूर्ण पाहणी करून तहसीलदार त्यासाठी निधी देत असतो. तर निधीची वाटप तहसीलदाराच्या हस्तेच होत असते. याशिवाय त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या शक्तीही असतात. ते आवश्यकतेनुसार वापरत असतात त्या शक्ती. आता त्या शक्ती तुम्हाला त्या फील्डमध्ये गेल्यानंतरच कळते. आता तहसीलदार होण्यासाठी कशी तयारी करावी पाहिजे, म्हणजे आपल्याला तहसीलदार होण्यासाठी तयारी कशी करावी. आता आपल्याला तहसीलदार व्हायचं ठरलंच आपलं, तर आपल्याला तहसीलदार होण्यासाठी काय काय करावे लागेल आतापासून तर ते पाहूया. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुमची नीट अभ्यास तुम्हाला या पेपरमध्ये खूप अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक टाइम टेबल बनवून तयार असला पाहिजे मित्रांनो. तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे आपण करंट अफेअर म्हणतो, जे सध्या आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी घडतात त्याला चालू घडामोडी म्हणतात. त्याच्यामध्ये आणि सामान्य ज्ञानावर अधिक लक्ष द्यावे लागतील तुम्हाला, कारण परीक्षेत त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. त्यासोबत तुम्हाला रोज वृत्तपत्रे म्हणजे आपल्याला न्यूजपेपर म्हणतो, वर्तमानपत्रे म्हणतो, ते वाचावी लागतील. तुमचं GK तुम्हाला मजबूत करावे लागेल. म्हणजे GK म्हणजे जनरल नॉलेज ते स्ट्रॉंग करावे लागेल, कारण की परीक्षेत त्याच्यावर पण खूप प्रश्न असतात. त्याच्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. जुन्या प्रश्नपत्रिका वाचा, त्याच्यानंतर त्या सोडून पाहायचा प्रयत्न करा. त्यासोबतच तुम्हाला चांगले गुण 100% मिळतात मित्रांनो. जर तुम्ही सिलेबस पाहिला आणि जुने क्वेश्चन पेपर जर तुम्ही हाताळून गेले तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही आरामशीर पास होण्याची गॅरंटी तुम्हाला येऊ शकते मित्रांनो. आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला अभ्यास नीट समजून घ्यावा लागेल. त्यासाठी सर्व विषयाची वेगवेगळी पुस्तके वाचावी लागतील तुम्हाला. त्यासोबत प्रत्येक विषयाची चांगली तयारी केल्यानंतर तुम्हाला या विषयात चांगले गुण मिळू शकतात आणि तुम्ही पास होऊ शकता मित्रांनो. आणि तुम्हाला कोचिंग क्लास लावण्याची जर गरज वाटत असेल तर तुम्ही चांगल्या ठिकाणून कोणताही एक कोचिंग क्लास करावा. जर तुम्हाला कोचिंगची गरज वाटत असेल मित्रांनो, समजा तुमच्या आसपास कोणी एखादा अधिकारी नसेल किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन लाभत नसेल तर तुम्ही मित्रांनो कोचिंगमध्ये जाऊन क्लास लावून तुम्ही याची तयारी करू शकता. म्हणजे क्लासमध्ये गेल्यानंतर असं नाही की मित्रांनो तुम्ही क्लास लावला म्हणजे पास व्हालच असं नसतं. तुम्हाला क्लासमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत असतं, बाकी काही नाही. तुम्हाला तिथं योग्य मार्गदर्शन, त्याच्यानंतर तुम्हाला ती वातावरण तयार होतं, बाकी एवढाच फरक आहे कोचिंगचा. जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही घरी राहूनही अभ्यास करू शकता, कारण की आता ऑनलाईन खूप सारं मटेरियल अवेलेबल आहे. ऑनलाईन क्लास आहे मित्रांनो, तुम्ही घरी बसले बसले या पेपरची तयारी करू शकता. आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. धन्यवाद.